नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 70वी आवृत्ती बघत आहोत चालू घडामोडीची. तर त्यात आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघत आहोत आणि आजची पहिली न्यूज आहे त्याच्यातली ब्रिटनमध्ये सत्तांतर. ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत तब्बल 14 वर्षांनी लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्ष सत्तेवर आला. आत्ता निवडणुकीत सत्तेवर आलेला पक्ष कोणता? लेबर पार्टी, मजूर पक्ष. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाचा कन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव झाला. ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते कियर स्टारमर. तर नीट बघा की ऋषी सुनक यांचा पक्ष कोणता होता आणि कियर स्टारमर यांचा पक्ष कोणता आहे हे नीट लक्षात ठेवा. ऋषी सुनक यांचा हुजूर पक्ष होता कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि आत्ता जे ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान झाले आहे त्यांची लेबर पार्टी आहे, त्यांचं नाव आहे कियर स्टारमर आणि ही त्यांची इमेज. ठीक आहे, हे आहे कियर स्टारमर. आता पुढे बघूया. निवडणूक निकाल पुढील प्रमाणे: मजूर पक्षाला 412 जागा, हुजूर पक्षाला 121, लिबरल डेमोक्रॅट्सला 71, स्कॉटिश नॅशनल पार्टी SNP ला 9, सीन फेन SF 7, इतरला 28. कियर स्टारमर वय 61, ब्रिटनचे 58वे पंतप्रधान. ठीक आहे, 58वे पंतप्रधान. नवे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या लिसा नंदी, महत्त्वाचा पॉइंट आहे हा, भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांचा समावेश असून त्यांच्याकडे सांस्कृतिक, क्रीडा आणि माध्यम विभाग देण्यात आला आहे. त्या मूळच्या पश्चिम बंगालमधील आहे. ठीक आहे, त्यांचा पण मी तुम्हाला फोटो दाखवून देते. हे आहे लिसा नंदी. ठीक आहे, भारतीय वंशाच्या त्या आहे. त्यांचा जन्म कुठे झालेला तर म्हणजे मूळच्या त्या पश्चिम बंगालमधल्या आहे. ठीक आहे, पुन्हा वाचते. नवे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांचा समावेश असून त्यांच्याकडे सांस्कृतिक, क्रीडा आणि माध्यम विभाग देण्यात आला आहे. त्या मूळच्या पश्चिम बंगालमधील आहे. कुठल्या आहे? त्या मूळच्या पश्चिम बंगालच्या आहे. रॅचेल रिव्हस ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. हे पण नीट लक्षात ठेवा. रॅचेल रिव्हस ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री. मी मुख्यमंत्री वगैरे चुकून बोलले असेल तर माफ करा, अर्थमंत्री बनल्या आहेत. अर्थमंत्री रॅचेल रिव्हस ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. ब्रिटनमध्ये 4 जुलै 2024 रोजी निवडणूक पार पडली. हुजूर कन्झर्वेटिव्ह आणि मजूर लेबर या पक्षात प्रमुख लढत झाली. मजूर पक्षाचे नेते कियर स्टारमर, हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक. ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 जागा आहेत. हे पण लक्षात ठेवा, 650 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 326 जागेची गरज आहे. सत्ता स्थापनेसाठी 326 जागेची गरज असते आणि 2005 पासून हुजूर पक्ष सत्तेवर होता. नंतर G7 परिषद 2024. ठिकाण अपुलिया, इटली. दिनांक 13 ते 15 जून 2024. परिषद क्रमांक 50वी सुवर्ण महोत्सवी. म्हणून G7 परिषदेविषयी किंवा G7 कंट्रीज जे आहेत तर त्या ऑर्गनायझेशन विषयी आपल्याला सगळी माहिती हवी. ठीक आहे, तर ही 2024ची 50वी सुवर्ण महोत्सवी परिषद होती. आता आपण पुढे बघू. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिलाच इटलीचा प्रदेश दौरा. 2003 मध्ये भारताने पहिल्यांदा या समिटमध्ये भाग घेतला होता. आता हे नीट लक्षात ठेवा कारण याचा संदर्भ पुढे येणार आहे. सगळ्यात पहिले G7 मध्ये भाग कधी घेतला होता भारताने तर पहिल्यांदा 2003 मध्ये घेतला होता. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी फ्रान्सला गेले होते. भारताने आतापर्यंत 11 वेळा या शिखर परिषदेत भाग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 पासून सातत्याने हे पण नीट लक्षात ठेवा.
सातत्याने या शिखर परिषदेच्या बैठकांना उपस्थित राहत आहे. भारताला येथे भागीदार आउटरीच देश म्हणून निमंत्रित केले आहे. हे पण लक्षात ठेवा, भागीदार किंवा आउटरीच देश म्हणून निमंत्रित केले. 1 जानेवारी 2024 रोजी इटली 7व्यांदा, हे पण नीट लक्षात ठेवा, इटली 7व्यांदा याचा अध्यक्ष झाला. 50व्या G7 परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तर G7 शिखर परिषदेत पाश्चात्य देशांनी युक्रेनला $50 अब्ज म्हणजे 41 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली. G7 देशांचा अजेंडा रशिया युक्रेन आणि इस्रायल हमास युद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि युक्रेन राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत 10 वर्षांच्या सुरक्षा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पायाभूत सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला असून यासाठी भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉर म्हणजे IMEC प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोप रेल्वे मार्ग तसेच बंदरांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाला शह देण्यात येईल. इथे जे IMEC आलं आहे त्याचा फुल फॉर्म आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मुळे निर्माण झालेले अहवाल. भारताने आतापर्यंत G7च्या 11 शिखर संमेलनात सहभाग घेतला आहे. आता ही जी वर्ष आहेत ती जरी पाठ करायला अवघड असली, लक्षात राहत नसली, तरी आपण प्रयत्न करू. मी एक वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगते कसं लक्षात ठेवा. राहिली लक्षात तर ठीक, नाही तर मग सोडून द्या. 2003, 2005, 6, 7, 8, 9 आणि नंतर 19, 21, 22, 23, 24. कसं लक्षात ठेवायचं सांगते. 2003 ची पहिली झालेली आहे, म्हणजे पहिल्या वेळेस भारताने सहभाग घेतला म्हणून 2003 हे आपण लक्षातच ठेवायचं. आता जी सलग वर्ष आहेत ना ती लक्षात ठेव. कसं, आता हे 2003 चे आपल्याला माहिती आहे, मग 3 दुने 6 लक्षात ठेवा कुठून सुरुवात करायची. मग 6 मग सलग घ्यायचे, 6, 7, 8, 9 झाले. 9 मग इथे 10 वर्षाच्या गॅपने डायरेक्ट 2019. हे लक्षात राहिलं. मग डायरेक्ट 21लाच 21, 22, 23, 24 म्हणजे एवढं लक्षात ठेवा. पहिली लक्षात ठेवायची, हे तर लक्षातच राहील 2003 साली. मग सलग जिथून झालाय त्या लक्षात ठेवा, तर 2006, 7, 8, 9 आणि नंतर सलग कुठून झाले आहेत 21, 22, 23, 24. ठीक आहे, हे 4 आणि हे 4 8 झाले. आता 3च लक्षात कोणत्या ठेवायच्या असतात, 2003, 2005, 2019. 2003 तर मी तुम्हाला लक्षातच ठेवायला लावली आहे. मग 3 दुने 6 करायचं, 6 पासून 9 पर्यंत सलग यायचं. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर 21 ते 24 सलग लक्षात ठेवायचं. आणि 2009 नंतर पण मध्ये मी हे वर्ष तुम्हाला लक्षात कसं ठेवायला सांगितलंय, तर 10 वर्षाचा गॅप 9 नंतर आणि 2019 मध्ये डायरेक्ट. ठीक आहे, आणि मग आता फक्त हे जे वर्ष आहे 2005 एवढंच आपल्याला लक्षात ठेवायची गरज पडते. बाकीचे सगळे वर्ष लक्षात राहता, आपल्याला ॲडिशनल फक्त 2005 हे वर्ष लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता G7 संघटनेविषयी बघूया आपण. जगातील श्रीमंत देशांचा समूह, स्थापना 1975, सदस्य देश अमेरिका, जपान, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, कॅनडा. जगाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 45% आणि देशातील एकूण लोकसंख्येच्या 100% प्रतिनिधित्व हे 7 देश करतात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 45%, लोकसंख्येच्या 10% प्रतिनिधित्व हे 7 देश करतात. 1997ला रशिया या गटात समाविष्ट त्यानंतर G8 या नावाने ओळखला जात असे, परंतु 2014ला रशिया ग्रुपमधून बाहेर पडला. एंट्री कधी झाली 1997, एक्झिट कधी झाली 2014. 97ला त्याला समाविष्ट केलं, 2014ला ग्रुपमधून बाहेर. आता G7 कंट्रीज कशा लक्षात ठेवायच्या, ट्रिकने नका पाठ करू, लॉजिकने पाठ करा. कसं, नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटमधले 2 देश लक्षात ठेवायचे, अमेरिका आणि कॅनडा. आपल्या आशियामधला एकच देश आहे जपान. आणि युरोपमधल्या 4 कंट्रीज लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स आणि इटली. ठीक आहे,
पुन्हा सांगते, नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटमधला अमेरिका आणि कॅनडा झालं पाठ. आशियामधली फक्त जपान. मग युरोपमधल्या 4 जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली. अशा पद्धतीने हे 7 देश आपल्या सहज लक्षात राहून जातात. ठीक आहे. आता आपण पुढची न्यूज बघूया. हे जे तुम्हाला दिसतंय ऑलिम्पियाडवर ज्या न्यूज आहे, 4 न्यूज आहेत, त्या मी एका व्हिडिओमध्ये कंप्लीट करेल. आणि अजून एक व्हिडिओ येईल ज्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे जे झाले होते आणि अजून एक द्रौपदी मुर्मू यांचा परदेश दौरा झाला होता, त्याचा एक व्हिडिओ येईल. आणि त्याच्यानंतर आपली आंतरराष्ट्रीय घडामोडी कंप्लीट होऊन जातील 17व्या आवृत्तीमधल्या. ठीक आहे. आता पुढे बघूया मंकी पॉक्स. मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने 14 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. मंकी पॉक्स एमपॉक्स विषाणूचे काँगो, केनिया, रवांडा, युगांडा यासह 10 आफ्रिकन देशांमध्ये कहर केला. मंकी पॉक्स हा देवीसारखा विषाणूजन्य आजार असून फ्लूसारखी लक्षणे आहेत. शरीरावर पू भरलेल्या जखमा होतात. एमपॉक्स मंकी पॉक्स विषाणूमुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्याने होतो. मंकी पॉक्स ऑर्थोपॉक्स विषाणू कुटुंबातील आहे. पहिले तर लक्षात ठेवा, व्हायरल आहे म्हणजे विषाणूजन्य आहे, नंतर संसर्गजन्य आहे आणि व्यक्ती किंवा प्राणी, संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्यावर तो होतो. ठीक आहे. पुढे या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. मात्र यावर जिनोस आणि बावरियन नॉर्डिक लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काम करते. समजा जिनोस आणि बावरियन नॉर्डिक हे काय आहे तर लसीचे नाव आहे आणि कोणत्या आजारावर काम करते तर मंकी पॉक्सवर, असंही लक्षात ठेवा. या आजाराला आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची 2 वर्षातील ही दुसरी वेळ आली. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट मंकी पॉक्स लस बनवणार आहे. आतापर्यंत WHO ने 8 वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. ठीक आहे. 2009, 2014, 2014, 2016, 2019, 20, 22, 24. कसं आता मी मंकी पॉक्सला एकाच रंगाने रंगवलंय म्हणजे 2022, 2024 मंकी पॉक्स. नंतर इबोलासाठी एक कलर वापरलाय 2014 आणि 2019. आणि उरलेले जे एकदा आणीबाणी जाहीर झाली आहे कोरोना माहिती आहे 2020, 2016ला झिका, 2014ला वाईल्ड पोलिओ आणि 2009ला स्वाईन फ्लू. ठीक आहे. आता पुढे बघूया. ही पुढची इमेज मी तुम्हाला दाखवली नाहीये वाटतं, ही बघून घ्या. आता पुढे बघूया. सेंट मार्टिन बेट. सेंट मार्टिन बेट चर्चेत का आहे ते बघू. जर आपण सेंट मार्टिन बेट अमेरिकेला दिले असते तर मी सत्तेत कायम राहू शकले असते असा दावा शेख हसीना यांनी केल्यामुळे हे बेट चर्चेत आले. 1971 साली बांगलादेश अस्तित्वात आल्यापासून सेंट मार्टिन बेटाचे बांगलादेशाच्या राजकारणावर वर्चस्व आहे. सेंट मार्टिन बेट बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात म्यानमार जवळील बांगलादेशातील सर्वात दक्षिणेकडील द्वीपकल्प कॉक्स बाजार टेकनाफच्या टोकापासून सुमारे 9 किलोमीटर दक्षिणेस आहे. नारळाची झाडे मुबलक असल्याने त्याला नारिकेल जिजिरा असेही म्हणतात. नीट लक्षात ठेवा. सेंट मार्टिन बेट असे देतील. नारिकेल जिजिरा कोणत्या बेटाला म्हणतात, का म्हणतात म्हणून सेंट मार्टिन बेट नीट लक्षात ठेवा. क्षेत्रफळ 3 चौरस किलोमीटर आणि 3700 रहिवासी आहेत. समुद्री कायद्यान्वये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सेंट मार्टिनला बांगलादेशचा भाग म्हणून मान्यता दिली आहे, परंतु म्यानमार हा स्वतःचा प्रदेश मानतो. ठीक आहे. आता पुढची न्यूज बघूया जी या व्हिडिओतली शेवटची असणार आहे. तर बांगलादेशमध्ये हंगामी सरकार. सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण प्रणालीवरून सरकार विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. अर्थतज्ञ प्रोफेसर मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नियुक्ती केली. हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. मोहम्मद युनूस यांच्याविषयी जाणून घेऊ. गरिबांचे बँकराशी ओळख.
जागतिक पातळीवर द फादर ऑफ मायक्रो फायनान्स म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना 2006 मध्ये गरिबी निर्मूलनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. बांगलादेशात ग्रामीण बँकेचे मोठे जाळे त्यांनी उभे केले. या बँकेद्वारे वंचित घटक विशेषतः महिलांना सूक्ष्म वित्त पुरवठ्याची प्रणाली त्यांनी विकसित केली. बांगलादेश सर्वोच्च कायदे मंडळ, जातीय संसद. पुढे बघू. विद्यार्थी आंदोलन चिघळल्याने शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला. विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसाचारामध्ये 500हून लोक मृत्युमुखी पडले. 1971च्या युद्धातील सेनानींच्या कुटुंबियांसाठी 30% आरक्षणाला देशभरात विरोध. आंदोलकांना पाक समर्थक रझाकार म्हणणे शेख हसीना यांना भोवले. ही शेवटची आता पुढची न्यूज आहे, ती बघून घेऊ आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करू. ग्लोबल स्टेट ऑफ प्ले अहवाल कोणाद्वारे? युनेस्को शिक्षण विभाग. अहवाल क्रमांक 1 आहे म्हणून महत्वाचा आहे. जगभरातील शारीरिक शिक्षणाच्या स्थितीचा लेखाजोखा. अहवालानुसार निम्म्याहून कमी प्राथमिक शिक्षकांना शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण. 2/3 देशांमध्ये शिक्षणाच्या तरतुदींपैकी 2% कमी निधी शारीरिक शिक्षणासाठी राखीव. दर 10 पैकी एका देशात शिक्षणाच्या तरतुदीपैकी सुमारे 60% निधी शारीरिक शिक्षणासाठी दिला गेला. दर 3 पैकी एका दिव्यांग मुलाला शारीरिक शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव. जगभरातील माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 2/3 म्हणजे 66%, तर प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 50%हून अधिक विद्यार्थी शारीरिक शिक्षणापासून वंचित आहेत. 33% देशांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी मनुष्यबळ सेवेअंतर्गत प्रशिक्षण. 58% देशांमध्ये मुली दिव्यांग विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण उपलब्ध. ठीक आहे, 58% देशांमध्ये मुली दिव्यांग विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण उपलब्ध. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथे समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.